बातमी सोनम रघुवंशीच्या संदर्भातली। सोनम रघुवंशी या महिलेवर तिच्या पतीच्या हत्येचा आरोप आहे। पतीची हत्या करण्याच्या आरोपामध्ये सोनम रघुवंशीला जामीन मंजूर झालाय। जामीन मंजूर करत असताना न्यायालयानं पोलिसांच्या अक्षम्य चुकीमुळे हा जामीन द्यावा लागतोय असं निरीक्षण नोंदवलंय। अटक करत असताना आपण का अटक करत आहोत याचं कारण सोनमला न देण्यात आल्यानं तिला बचावासाठीचा मार्ग खुला झाला। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी अमेय चुंबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। अमेय, आधी लोकांना सांगावं लागेल की ही सोनम रघुवंशी आहे कोण आणि तिची चर्चा का होतीये? हो, गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये एक भयानक प्रकरण समोर आलं होतं की सोनम रघुवंशी आणि तिचा पती राजा रघुवंशी यांचं मेच्या मध्यामध्ये लग्न झालं होतं आणि ते फिरायला मेघालय या राज्यामध्ये गेले होते आणि तिकडे सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर या दोघांनी मिळून तिच्या पतीची हत्या केली असा आरोप सोनमवर आहे। आता त्या पतीचा मृतदेह जवळपास 10-12 दिवसांनी मिळाला होता आणि त्यानंतर 7-1 दिवसांनी सोनमला अटक झाली होती मध्य प्रदेशमधून। त्यानंतर तिला जेव्हा अटक केली तेव्हा तिला कुठल्या कलमांखाली अटक करत आहेत पोलीस आणि एक आरोपी म्हणून तुला वकिलाला संपर्क करायचा ऑप्शन आहे, पर्याय आहे, हे तिला पोलिसांनी तेव्हा कळवलं नाही। अशी जी पळवाट आहे ती सोनमच्या वकिलांनी काढली आणि मेघालय मधल्या त्या स्थानिक सेशन कोर्टाने ती मान्यही केली। ह्याच्या विरोधात मेघालय सरकार हायकोर्टात गेलं होतं। हायकोर्टाने सरकारची याचिका फेटाळून लावली आणि त्यामुळे आता मेघालय सरकार सुप्रीम कोर्टात गेलंय। उद्या सकाळी 11 वाजता याची सुनावणी आहे। धन्यवाद अमेय सगळ्या तपशिलासाठी।